नमस्कार सर्वांना. तर आमच्या इथे आखाडातला शेवटचा मंगळवार होता. तर सर्वजण कोंबडा करतात आखाड महिन्यामध्ये. तर आम्ही सुद्धा हा केला होता, कारण प्रत्येक घराची ही रीतच असते इथे. तर सर्वजण कोंबडा हे करत असतं. तर मग ते जेवण बनवायचं आणि सुवासिनींना जेवायला घालायचं आणि देवाला नैवेद्य दाखवायचा, हे असं असतं. तर आम्ही सकाळी सकाळी कोंबडा धरून दिला. मुलांनी आलेला होता, कोंबडा धरून दिला आणि मग नंतर माझी सगळी कामं केली. तर खूप सारे भांडे पडले होते, सगळं होतं. तर अगोदरच मी करून घेतलं आणि नंतर बघा यांनी मला हे बारीक चिरून दिलं आणि त्याच्यामध्येच थोडंसं मसाला मी करून ठेवला होता. सगळा मसाला, लसूण कोथिंबीर व्यवस्थित सगळं नीट निवडानिवडी करून मिक्सरला बारीक करून मी आदल्या दिवशी सगळं ठेवलं होतं, कारण दुसऱ्या दिवशी पटकन सगळा मसाला लावून भाजी फोडणी देता येते म्हणून मी करून ठेवलं होतं. तर बघू शकता इकडं मी आता त्या मटणला ना हे लावणार आहे, मसाला लावणार आहे. मसाला लावल्यानंतर मस्त अशी भाजी करणार आहे. तर सगळा मसाला लावायचा, अर्धा तास ठेवायचं आणि नंतर मग भाजी बनवायची. जास्त मी तिखट बनवणार नव्हते, एकदम मिडियममध्ये बनवायची, कारण कोणाला तिखट खाऊ वाटतं तर कोणाला तिखट आवडत नाही, म्हणून मी साधीच भाजी करणार आहे. बाकीचा कोणताही मसाला नाही घालणार, आपला हे साधाच मसाला. लसूण कोथिंबीर आणि आलं लसणाची पेस्ट हे सर्व जर घातलं ना तर भाजीला खूप छान चव येते, म्हणून मी असं करते. आमच्या इथे ना कसं असतं माहिती आहे, ज्या दिवशी सुहासिनी जेवायच्या असतात त्या दिवशी ना सकाळी लवकर उठून पहिला लक्ष्मीला नैवेद्य बनवायचा आणि तो नैवेद्य साधा असतो, आपल्या पुरणाचा किंवा गूळ पोळीचा असा नैवेद्य असतो, तो दाखवायचा आणि नंतर मग पुढे जे दैत्य असतो त्या दैत्यासाठी हा कोंबडा करायचा असतो. तर आम्ही कधी करत नाही, म्हणून सगळे म्हणायला लागले करा करा, म्हणून मग केलं. नाहीतर जास्त करून मी पुरणाचा किंवा वड्या भाकरीचंच जेवण बनवत असते. तर म्हटलं चला आषाढ महिन्यात तर सर्वजण करतात, तर म्हटलं आपण पण करूया. तर मी सर्वांना बोलवणार आहे. तर 7 सवासणी किंवा 9 सवासणी अशा बोलवून मी त्यांना जेवायला घातलेलं होतं. तर या व्हिडिओमध्ये ना मला ते काय जमलं नाही, व्हिडिओ शूट करता आला नाही. त्यांना जेवायला वाढायची घाई हे होतं. व्यवस्थित सगळे बसवले होत्या, पण व्हिडिओ शूट काही कोणी केलाच नाही, मला पण नाही जमलं, त्यामुळे ते राहून गेलं. तर बघा असा मस्तपैकी मी मसाला घातलेला आहे. त्याच्यामध्ये दही घातलं ना भाजी एकदम टेस्टी आणि मिळून येते, म्हणून मी दही घातलं. दही घातल्यानंतर खूप छान होते भाजी. घरच्या घरी मी सगळा मसाला करून घेतला आणि मसाला करून थोड्या वेळ झाकून ठेवला आणि नंतर मग मी माझी कामं करून घेतली. आणि सकाळी सकाळी उठल्या उठल्या अगोदर देवपूजा केली, चहा पाणी झालं आणि नंतर मग मी नैवेद्य बनवून लक्ष्मीला नैवेद्य दाखवला आणि मग कोंबडा लावून आणला तिथून आणि मग बाकीची कामाला सुरुवात केली. कपडे भांडे हे सर्व करून घेतलं आणि नंतर मग बायका बोलवून त्यांना जेवायला वाढलं. तर बाकीच्यांनी काय नैवेद्य दाखवला, सर्व बाकीची वरची कामं सगळी करून घेतली आणि नंतर मी घरात बसून पूर्ण स्वयंपाक केला. तर शेगडीवरती बघा मी फोडणी टाकलेलं आहे आता मटणाला. तर थोड्या वेळाने हे सर्व तेल टाकून त्याच्यामध्ये टाकलं, छान असं वाफलायला ठेवलं आणि लगेचच शिजलं, वेळ काय लागला नाही, मस्त असं शिजलं आणि भाजी पण एकदम छान झाली होती. सर्व बायकांनी आवडीने खाल्ली. पण मला ना त्यांचं शूट घेता आलं नाही आणि जास्त कुणाला व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही किंवा फोटो काढायला आवडत नाही जेवतानाचा, म्हणून मी त्यांचं काही फोटो नाही काढला आणि मला पण काय वेळ मिळाला नाही. त्यामुळं सुवासिनी जेवल्या आणि गडबडीने निघून गेल्या आणि त्याच्यामध्येच पाऊस सुरू होता. अचानकच पाऊस आला, जेवण झालं, थोड्या वेळ थांबले आणि पाऊस गेला की त्यांच्या घरी गेल्या. दुपारची कामं असतात ना, जनावरं शेळ्या हे ते, आता दुपारी 2-3च्या पुढं त्यांची कामं सुरू होतात, म्हणून पटकन जेवणं केली आणि गेली. तर शिगडीवरती शिजते आणि खाली पण शिजायला घातलेलं आहे, दोन्हीकडे शिजवलं आणि नंतर बघा अशी मस्त मी भाजी बनवली. भाजी छान झाली होती, तिखट झाली नव्हती, काय नव्हतं. तर दिसते कट आणलेला होता, लाल असा कट आणला की भाजी छान दिसते, म्हणून मी कटाची भाजी केली होती आणि इकडं जरा मिठाचं ठेवलं आहे आणि भात भाकरी असं सगळं. जेवण झाल्यानंतर मी हे सर्व झाकून ठेवलं आणि मग सगळ्यांना जेवायला वाढून मग एवढी भाजी शिल्लक राहिली होती तीही झाकून ठेवली. मग नंतर आता सगळं कामं करायची, भांडे ते घासून ठेवली, सगळं जिथल्या तिथं ठेवलं आणि नंतर मग माझं काम झालं. चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.